हॅलो एव्हरीवन. सो टुडे आय एम पोस्टिंग दी लास्ट एपिसोड ऑफ हरिद्वार सिरीज. तर सगळ्यात आधी मला एका प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे. खूप लोकांनी मला विचारलं होतं की तू सोलो ट्रॅव्हल करते का? तर नाही, मी एकटी ट्रॅव्हल नाही करत आहे. माझ्यासोबत माझे हजबंड पण आहेत. बट ॲज ही हॅव हिज ओन वर्क, सो फक्त हरिद्वारमध्ये मी एकटीने ट्रॅव्हल केलं. बट येस, ही वॉज विथ मी. सोलो ट्रॅव्हल करायला मला नक्कीच आवडेल, बट आत्ता सध्या तर असा काही प्लॅन नाही आहे. इन फ्युचर डेफिनेटली आय विल गो सोलो. सो आफ्टर वर्क वी रिटर्निंग बॅक टू पुणे वाया फ्लाईट ओनली. सो मला असा एक्सपिरियन्स आला की ॲज कम्पेअर टू पुणे एअरपोर्ट, दिल्ली एअरपोर्ट बरंच स्ट्रिक्ट आहे. जाताना पुण्यातून आमचं इतकं काही बारीक सिक्युरिटी चेक इन झालं नव्हतं, बट दिल्ली एअरपोर्टवर खूप स्ट्रिक्टली चेक इन झालं आणि ते पण खूप टाईम कन्झ्युमिंग होतं. साहजिकच दिल्ली एअरपोर्ट हे डॉमेस्टिक आणि इंटरनॅशनल फ्लाईट दोन्हीसाठी आहे, सो तिथे गर्दी असते. दिल्ली एअरपोर्टवर तुम्हाला मिनिमम 3 तास तरी आधीच जावं लागेल, बिकॉज इथे चेक इन आणि सिक्युरिटी चेकमध्ये तर वेळ जातोच. पण आफ्टर दॅट ज्या गेटवरून आपलं फ्लाईटमध्ये बोर्डिंग होतं ते गेट पण खूप दूर आहेत आणि तिथपर्यंत तुम्हाला चालत जावं लागतं. सो त्याच्यामध्ये पण खूप टाईम जातो. एअरपोर्टच्या छोट्या छोट्या गाड्या आहेत, पण ते फक्त सिनियर सिटीजन किंवा पेशंटसाठीच आहेत. दिल्ली एअरपोर्टवर जे फूड आहेत ते सुद्धा खूप कॉस्टली आहे. पाणी फ्रीमध्ये घेऊ शकता, पण त्यांनी पाण्यासाठी काही ग्लास वगैरे ठेवले नाही आहेत. सो रिकामी बॉटल कॅरी केली तर तुम्हाला पाणी विकत घेण्याची गरज नाही पडणार. वन मोर थिंग, ज्यावेळी तुम्ही वेटिंग एरियामध्ये बसाल त्यावेळी अशा ठिकाणी बसा जिथून प्लेन्सचे टेक ऑफ आणि लँडिंग दिसतील, म्हणजे जास्त बोर होणार नाही. आणि इथे चार्जिंग प्लग्स पण आहेत, सो तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावू शकता. सो अशा पद्धतीने मी रिटर्न बॅक टू पुणे सेफली.